शेतकऱ्यांना पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। केवायसीची अट रद्द केल्याने आता खात्यात पैसे जमा होऊ लागलेत। फार्मर आणि आधार कार्ड व्हेरिफिकेशन पुरेसं आहे, त्याची सगळी तरतूद आम्ही केलेली आहे आणि ते पैसे आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जाणं सुरू झालेलं आहे। जवळपास आज नमो शेतकरी योजना अखेर आनंदाची दिलासा देणारी बातमी राज्यभरातील शेतकरी बांधवांसाठी अखेर समोर आलेली आहे। शेतकऱ्यांना वाटत होतं की नमो शेतकरी योजनेचा हप्ता आज भेटेल का उद्या भेटेल, मात्र शेतकऱ्यांची प्रतीक्षा खूप दिवसापासून सुरू होती, मात्र ती प्रतीक्षा आता संपली आहे असं देखील आपण बोलू शकतो। आता थेट डीबीटीच्या माध्यमातून महाराष्ट्रभरातील सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये जमा करण्यात येणार आहेत। मात्र लक्ष द्या, हे पैसे कधी मिळतील, आज मिळतील की उद्या मिळतील, काय अपडेट आहे ते पण आपण सांगणार आहोत। कारण की सध्या स्थितीला अशा काही बातम्या येत आहेत, त्यामध्ये सांगितलं जात आहे की नमो शेतकरी योजनेचे पैसे काल जमा झालेले आहेत, काल शेतकऱ्यांना मिळाले आहेत, मात्र काल तसं काही झालेलं नाहीये। काल कोणत्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पैसे जमा झालेले नाहीत। मात्र आता शेतकऱ्यांसाठी सरकारने मोठा निर्णय घेतलेला, एकदम सविस्तर अशी महत्त्वपूर्ण अपडेट या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। त्यासाठी आता थोडासा वेळ काढून शेवटपर्यंत व्हिडिओ बघत चला। तर या ठिकाणी बघा, सरकारने आता निर्णय प्रसिद्ध केलेला असून सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पूर्ण पैसे टाकणार आहोत असं सरकारने सांगितलं। यादी देखील आलेली आहे, कोणत्या तालुक्यात कोणत्या जिल्ह्यात पैशासोबत ते जे नमो शेतकरीचे 2000 भेटणार आहेत, त्यासोबत अनुदानाचे पण जे 10000 रुपये सरकार देणार आहे ते पण कोणत्या जिल्ह्यात वाटप केले जाणार त्यांची पण यादी आलेली आहे। सर्व माहिती पाहणार आहोत। त्यापूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर एक छोटंसं काम करा, आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्की टाका, म्हणजे तुम्हाला अशा प्रकारच्या महत्त्वाच्या बातम्या या चॅनलवरती रोज सर्वात आधी बघायला मिळतील। तर चला आता पाहूयात। तर बघा, अखेर शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आली। शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी आता खुशखबर म्हणजे पीएम किसानचे तर 2000 आले, मात्र आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे 2000 रुपये पूर्णपणे तुमच्या बँक खात्यावरती आता टाकण्यात येणार आहेत। होय, राज्य सरकारच्या माध्यमातून मोठा निर्णय बघायला मिळत आहे। सरकारने सांगितलं की पीएम किसानचे आम्ही जे 2000 रुपये दिले त्यामुळे शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळाला, मात्र आम्ही एवढ्यावरच थांबणार नसून आता नमो शेतकरीचे 2000 रुपये टाकणार आहोत। म्हणजे काय होईल तर शेतकऱ्यांना डायरेक्ट 4000 रुपये भेटतील। 2 हप्त्याचे 4000 रुपये जमा झाल्याने शेतकऱ्यांना थोडीशी मदत आता होऊ शकते, कारण आता पेरणी झालेली आहे, बऱ्याच जणांना मदतीची पण थोडी गरज होती, त्यामुळे सरकारचा हा निर्णय बघायला मिळत आहे। तर बघा, हे पूर्ण पैसे आता सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती येतील। मात्र एक मोठी अडचण म्हणजे नमो शेतकरी योजनेमध्ये काही कडक नियम पण आता लावण्यात आलेले आहेत। नवीन यादी तयार होणार आहे। यामध्ये इकडे बघा, आता जुनं काहीच राहणार नसून आधी ज्यांना हप्ता भेटत होता त्यांना यावेळेस हप्ता भेटणार की नाही ही देखील आता महत्त्वाची बाब आहे, कारण की आता बरेच शेतकरी वगळले जाणार आहेत। बऱ्याच शेतकऱ्यांचा हप्ता कायमचा बंद केला जाणार आहे। जर सरकारने सांगितलेले ही 2 कामे तुम्ही आता केली नाही तर तुमचे पैसे येणारे थांबू शकतात। मग आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता नेमका कुणाला मिळणार व नमो शेतकरी योजनेचे पैसे मिळवायचे असतील तर कोणती 2 कामे करावी लागतील ती माहिती तुम्हाला देतो। जर तुम्ही ती 2 कामे केली तर तुमची योजना जी आहे ती सुरू राहणार, तुम्हाला पैसे भेटतच राहतील। पण सरकारने सांगितलेली 2 कामे जर शेतकऱ्यांनी आता केली नाहीत तर त्यांचा हप्ता बंद होण्याची दाट शक्यता आहे किंवा त्यांना हप्त्याचे पैसे येणार नाहीत, हे देखील लक्षात घ्या। आता सर्व शेतकऱ्यांना इकडे बघा, सर्वच शेतकऱ्यांना आता ही 2 कामे करावी लागतील तरच तुमच्या बँक खात्यावरती नमो शेतकरी योजनेचे पैसे येणार आहेत। मग आता नेमकी कोणती 2 कामे करायची त्याबाबतची माहिती तुम्हाला पुढच्या काही मिनिटात देणार आहे। त्यासाठी आता फक्त 2 मिनिटं वेळ काढून व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्याचं काम करा। तर चला पाहूयात आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधीपासून वाटप सुरू होणार आहे, किती वाजून किती मिनिटाला शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे, कसा मिळणार आहे, एका क्लिकमध्ये सर्वांना मिळणार की टप्प्याटप्प्याने मिळणार, आता आपण पाहूयात। तर बघू शकता, या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे आता जाहीर केलं आहे। या ठिकाणी सांगितलं आहे की शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी योजनेबाबत आनंदाची बातमी आली। शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आता पैसे टाकण्यासाठी सरकारने निर्णय घेतलेला आहे। काळजी करू नका असं सरकारने सांगितलं आहे व आश्वासन दिलं आहे की प्रत्येक शेतकऱ्याच्या बँक खात्यावरती हे पैसे देऊ। मात्र सरकारने सांगितलं हे 2000 रुपये तर आम्ही देणारच आहोत, मात्र शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावरती अनुदान पण आम्ही 10000 रुपयांचं आता टाकणार आहोत। ज्यांना नमो शेतकरी योजनेचे पैसे भेटत असतात अशा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती 10000 रुपयांचं अनुदान पण आता देण्यात येणार आहे। हे अनुदान आता 12 जिल्ह्यामध्ये सर्वात आधी जमा होणार आहे। जर 12 जिल्ह्यांच्या यादीत तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर डायरेक्ट सर्वात आधी तुमच्या बँक खात्यात हे 10000 रुपये येतील। त्यानंतर लगेच नमो शेतकरी योजनेचे हे 2000 रुपये येतील। अशी टोटल 12000 रुपये सरकार आता तुम्हाला देणार आहे। अनुदानाचे 10000 रुपये आणि इकडे नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये अशी टोटल रक्कम मिळणार आहे। तर इकडे बघा, आता नेमकं अनुदान कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये वाटपाला सुरुवात होत आहे त्या जिल्ह्यांची यादी तुम्हाला दाखवतो। जर यादीमध्ये तुमच्या
जिल्ह्याचं नाव असेल तर अनुदानाचे 10,000 रुपये तुम्हाला नक्कीच मिळतील। जर यादीत तुमच्या जिल्ह्याचं नाव नसेल तर मग सरकारने सांगितलेली 2 कामे करून घ्या, म्हणजे तुम्हाला पण अनुदानाचे पैसे भेटतील। मग नेमकी कोणती 2 कामे करायची ती माहिती पण तुम्हाला लगेच दाखवणार आहे। त्यासाठी आता फक्त 2 मिनिटे वेळ काढून शेवटपर्यंत तुम्हाला व्हिडिओ बघायचा आहे। तर सर्वात आधी अनुदान वाटप होणारे नेमके कोणते जिल्हे आहेत त्यांची तुम्हाला नावे सांगतो, त्यानंतर नमूद शेतकरी योजनेचा हप्ता कधीपासून वाटपाला सुरुवात होत आहे ती माहिती आपण लगेच पाहूयात। तर बघा या ठिकाणी आता सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे जाहीर केलेला आहे, यामुळे शेतकरी खुश झालेले आहेत। स्पष्टपणे सांगितलं आहे की आता पीएम किसानचे 2,000 रुपये आले। अशा शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी नमूद शेतकरीचे 2,000 रुपये सरकारच्या माध्यमातून आता डायरेक्ट मुंबईमधून एका क्लिकमध्ये जमा केले जाणार आहे। डायरेक्ट 2,000 रुपयांची रक्कम भेटणार आहे। मात्र काही शेतकऱ्यांना इकडे बघू शकता 4,000 रुपयांचा हप्ता पण भेटणार आहे, म्हणजेच की नमूद शेतकरी योजनेचा हप्ता 2,000 ऐवजी डायरेक्ट 4,000 रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती देण्यासाठी सरकारने आता मोठा निर्णय घेतलेला आहे। म्हणजे तुमच्या पण बँक खात्यात आता 2,000 रुपये जे येत असतात त्यापैकी काही शेतकऱ्यांना आता 4,000 रुपये भेटतील। पण बघा सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सरकार 4,000 रुपये टाकणार नाही असं सरकारने स्पष्ट केलेलं आहे। जर हे 2 हप्ते आता एकंदरीत विचार केला तर पीएम किसानचा एक हप्ता मिळाला, मग हे दुसरा हप्ता नमूदचा आहे, याचे 2,000 रुपये टोटल 4,000 रुपये तर वेगळेच जमा होणार आहेत। मात्र नमूद शेतकरी योजनेचा जो 2,000 रुपयांचा हप्ता सरकार देत असतं तो 2,000 रुपयांचा देणार नसून काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती 4,000 रुपयांचा देणार आहे। पण हा हप्ता सर्वांना भेटणार नाही। जर तुम्ही सरकारने सांगितलेली ही 2 कामे जर तुम्ही 3 दिवसाच्या आत केली तर मग तुमच्या बँक खात्यावरती किती रुपये येणार तर हे 4,000 रुपये येणार। मग आता तुम्हाला पण 4,000 रुपये पाहिजे असतील तर सरकारने सांगितलेले 2 कामे आता अर्जंट करा। नेमकी कोणती कामे करायची तर ती पण माहिती तुम्हाला आता 1 मिनिटात लगेच सांगणार आहे। त्यासाठी फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, म्हणजे काय होईल तुमचं नाव 4,000 रुपयांच्या यादीतील आणि नमूद शेतकरी योजनेचे 2,000 रुपये तुम्हाला भेटण्याऐवजी डायरेक्ट तुमच्या बँक खात्यात सरकारच्या माध्यमातून 4,000 रुपये जमा होतील। त्यामुळे तुम्हाला नक्कीच चांगला दिलासा मिळणार आहे। आता ती माहिती तुम्हाला लगेच सांगणार आहे, त्यासाठी फक्त आता हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ लक्ष देऊन बघत चला। त्यापूर्वी काय करूयात, अनुदान वाटप होणारे नेमके कोणते जिल्हे आहेत कोणते तालुके आहेत की त्या ठिकाणी सरकार 10,000 रुपये वाटप करणार आहे त्यांची तुम्हाला नावे सांगतो। जर यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर अनुदानाचे पैसे येतील, पण अनुदान आल्यामुळे नमूद शेतकरी योजनेचे पण पैसे लगेच तुमच्या बँक खात्यावरती जमा होणार आहेत। तर चला नेमके कोणते जिल्हे आहेत आता ती यादी तुम्हाला वाचून दाखवतो। तर बघू शकता या ठिकाणी सर्व यादी काय आता मंजूर झालेल्या आहे। या ठिकाणी नमूद शेतकरी योजनेचे तर पैसे भेटणार आहेत, मात्र अनुदान वाटप होणारे देखील जिल्हे सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे आता जाहीर केलेले आहेत। तर यामध्ये बघू शकता पहिला जिल्हा जाहीर झालेला आहे नांदेड जिल्हा। जर तुम्ही नांदेड जिल्ह्यातील राहणारे असाल तर या जिल्ह्यात देखील पूर्ण पैसे सोडण्यात येणार आहेत। अनुदानाचे 10,000 रुपये आधी भेटले आहेत, मात्र आता डबल 10,000 रुपये सरकार वाटपाला सुरुवात करत आहे। ज्यांना भेटले नसतील त्यांना आता मिळतील आणि या ठिकाणी अनुदानाचे पैसे वाटप झाल्यानंतर लगेच नमूद शेतकरी योजनेचे पण 2,000 रुपये नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भेटतील। त्यामुळे काळजी करू नका, नांदेड जिल्ह्याचं नाव पण यादीत असून अनुदानाचे पण पूर्ण पैसे आता वाटप केले जाणार आहेत। इकडे बघा पैसे वाटपाच्या यादीत फक्त जिल्ह्यांची यादी नाही तर तालुक्यांची पण यादी आलेली आहे। जर या तालुक्यांच्या यादीत पण तुमच्या तालुक्याचं नाव असेल किंवा जिल्ह्याचं जरी नाव असलं तरी डायरेक्ट तुम्हाला पैसे मिळतील। तर या ठिकाणी चला तालुक्यांची पण यादी तुम्हाला वाचून दाखवतो। तर बघू शकता आता या ठिकाणी यादी दिसत आहे, यामध्ये नांदेड जिल्ह्यात आहे। त्यानंतर पैसे वाटपाच्या यादीतील काही तालुके देखील आपल्याला बघायला मिळत आहेत। तर इकडे बघू शकता मुदखेड तालुका। जर तुम्ही या मुदखेड तालुक्यातील राहणारे असाल तर तुमच्या पण बँक खात्यामध्ये डायरेक्ट पैसे आता जमा होणार आहेत। त्यानंतर पैसे वाटपाच्या यादीतील जिल्हा एक जाहीर झालेला आहे जालना जिल्हा। जालना जिल्ह्यामध्ये प्रति शेतकरी 10,000 रुपयांचं अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती वाटप करण्यात येणार आहे। हे 10,000 रुपयांचं अनुदान भेटेलच, मात्र त्यानंतर लगेच या ठिकाणच्या शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावरती डायरेक्ट 2,000 रुपये नमूद शेतकरी योजनेचे पण येणार आहेत। बघा जालना जिल्ह्यात नमूद शेतकरीचा पण हप्ता आता सर्वात आधी येणार असून इतर शेतकऱ्यांपेक्षा आता या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे सर्वात आधी जमा होतील। ज्यांना अनुदान भेटलं आहे त्या शेतकऱ्यांना 2,000 रुपये नमूद शेतकरीचे डायरेक्ट 100% सर्वात आधी जमा पण होणार आहेत। यानंतर बघा पैसे वाटपाच्या यादीतील पुढचा एक तालुका बघायला मिळत आहे, जिल्हा बघायला मिळत आहे, तो पण जाहीर झालेला आहे भोकरदन तालुका। बघा आता भोकरदन तालुक्यातील राहणारे असाल तर या ठिकाणी 10,000 रुपये मंजूर केलेले आहेत। पूर्ण अनुदान आम्ही टाकणार आहोत असं राज्य सरकारने सांगितलं व नमूद शेतकरी योजनेचे पण 2,000 रुपये मिळून जातील। काळजी करणं सोडून द्या, आता पैसे 100% येणारच आहे। तर चला अनुदान अजून कोणत्या जिल्ह्यात वाटप केलं जाईल त्या जिल्ह्यांची यादी पुढे बघणार आहोत। त्यापूर्वी आता नमूद शेतकरी योजनेचा हप्ता कोणत्या जिल्ह्यातून वाटपाला सुरुवात होणार आहे, कुठून वितरण होणार आहे, कोणत्या कार्यक्रमातून वितरण होणार आहे का व वितरण करताना कोणत्या शेतकऱ्यांना 2,000 भेटणार, कोणत्या शेतकऱ्यांना 4,000 रुपये भेटणार, आता त्याबाबतचे महत्त्वाची माहिती सरकारने जाहीर केलेली आहे। तर चला आता ती आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात।
तर बघा या ठिकाणी आलेल्या माहितीनुसार आता शेतकरी म्हणत होते की नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचं काय झालं, हप्ता कधी भेटणार। मग आता शेतकऱ्यांना उत्तर देताना सरकारने सांगितलं की आमच्या शेतकरी बांधवांनो काळजी करू नका, आम्ही पीएम किसानचे पैसे दिले, मात्र आता नमोचे पण देणारच आहोत आणि अनुदानाचे पण पैसे आम्ही सध्या देत आहोत। त्यामुळे जसं अनुदान आता पूर्ण जमा होईल तसे लगेच पहिल्या टप्प्यातच नमो शेतकरी योजनेचे पैसे एका क्लिक मध्ये शेतकऱ्यांना भेटणार आहेत। फक्त तुम्ही आम्ही सांगितलेली ही 2 कामे करा असं सरकारने सांगितलंय। म्हणजे सरकारचं म्हणणं आहे की प्रत्येक शेतकऱ्यांनी ही 2 कामे करावी तरच हे पैसे तुम्हाला भेटतील। जर सरकारने सांगितलेली ही 2 कामे केली तर नमो शेतकरी योजनेचा 2000 रुपयांचा हप्ता सर्वात आधी येईल किंवा काही वेळेस तुम्हाला 4000 रुपयांचा देखील डायरेक्ट हप्ता भेटू शकतो। पण आता 4000 रुपयांचा हप्ता सरकार नेमक्या कोणत्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात देणार आहे, कोणाला मिळणार आहे त्याची पण यादी आलेली आहे, ती पुढे सांगणार आहोत। त्यासाठीच तुम्हाला फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे। ते बघू शकता सरकारने सांगितलं आहे की आता पैसे वाटप शेतकऱ्यांना केलं जाईल। यामध्ये शेतकऱ्यांसाठी 3 घोषणा पण केलेल्या आहेत। नमो शेतकरीचे 2000 रुपये तर येणारच, पण 10000 रुपयांचा अनुदान पण शेतकरी बांधवांना मिळणार आहे। पण कोणत्या जिल्ह्यात मिळणार त्यांची यादी देखील आपण आता बघितली आहे व अजून कोणते जिल्हे आहेत की त्यांची नावं देखील आता आपण सांगणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ बघा। या ठिकाणी बघा नमो शेतकरी योजनेचे पैसे कधी मिळणार ती पण माहिती आम्ही डायरेक्ट जाहीर केलेली असून नमोचा हप्ता पण आता मंजूर करून डायरेक्ट डीबीटीतून वाटप करत आहोत। व डीबीटी अशी प्रक्रिया आहे की सरकारने सांगितलं तिकडून जर पैसे टाकले तर 15 ते 20 मिनिटाच्या सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पूर्ण पैसे जमा होतील। जर काही शेतकरी राहिले तर त्यांना 24 तासात हे पैसे मिळतील असं सरकारचं म्हणणं आहे। म्हणजे डीबीटी प्रक्रियातून डायरेक्ट नमोचा हप्ता येणार आहे। त्यामुळे आता काळजी करू नका की हप्ता कधी येणार, खूप उशीर राहील का, आता काही होणार नाही, हप्ता लवकरच येणार आहे। कारण डीबीटीतून पैसे सरकार देणार असल्यामुळे डीबीटी अशी प्रक्रिया आहे की ती डायरेक्ट प्रक्रिया आता पूर्ण केल्यानंतर तुमच्या बँक खात्यावरती 15 ते 20 मिनिटात तिकडून पैसे टाकल्यानंतर जमा होतील। डायरेक्ट मुंबई येथून घोषणा होण्याची शक्यता असून मुंबई येथून शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावरती पूर्ण पैसे टाकण्यात येतील अशी देखील माहिती आता मिळत आहे। त्यामुळे कोणत्या शेतकऱ्यांनी नाराज व्हायचं नाही, काळजी करायची नाही। तर चला आता कोणत्या शेतकऱ्यांना 2000 ऐवजी 4000 रुपये भेटणार आहेत, जास्त हप्त्याची रक्कम मिळवण्यासाठी कोणती 2 कामे करावी लागतील, त्यानंतर नमो शेतकरी योजनेचा हप्ता कोणत्या शेतकऱ्यांचा सरकार बंद करणार आहे व हप्ता बंद झाला नाही पाहिजे यासाठी नेमकं कोणतं काम करावं लागेल, आता ती सर्व काय माहिती तुम्हाला राहिलेल्या 1 मिनिटाच्या व्हिडिओत सांगणार आहे। आता लक्ष देऊन व्हिडिओ बघा। तर या ठिकाणी बघू शकता सरकारने दिलेल्या माहितीनुसार आता काही शेतकऱ्यांना 2000 रुपये मंजूर करण्यात येत आहेत तर काही शेतकऱ्यांना 4000 रुपयांचा हप्ता देण्यात येणार आहे। त्यामुळे काळजी करण्याचं कारण नाही, पण सरकारने सांगितलं की लवकरात लवकर शेतकऱ्यांनी पण ही 2 कामे केली पाहिजे। जर ही 2 कामे केली नाहीत तर त्यांना हे पैसे भेटणार नाहीत। इथे पुढे सांगितलं की सरकारने नमो शेतकरी योजनेचा वार्षिक लाभ 6000 वरून 9000 म्हणजेच की प्रत्येक हप्ता 2000 ऐवजी 3000 करण्याची घोषणा निवडणुकीच्या वेळी केली होती, ज्यामुळे शेतकऱ्यांचं वार्षिक एकूण उत्पन्न पीएम किसान प्लस नमो शेतकरी म्हणजेच की पीएम किसान सोबत नमो शेतकरीचे मिळून 12000 ऐवजी 15000 रुपये हे शेतकऱ्यांसाठी होऊ शकतात। ही रक्कम डायरेक्ट मिळू शकते असं सरकारचं म्हणणं आहे। म्हणजे 2000 रुपये ऐवजी शेतकऱ्यांना 3000 रुपयांचा हप्ता भेटणार असं सरकारचं म्हणणं आहे। त्यामुळे काळजी करू नका, हे पैसे आता नक्कीच तुमच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे। तर चला आता नेमकी कोणती 2 कामे करावी लागतील जेणेकरून नमो शेतकरी योजनेचा हप्ता आपल्या बँक खात्यात सर्वात आधी येईल ती माहिती आपण पाहूयात। तर या ठिकाणी बघू शकता सरकारने माहिती जाहीर केलेली आहे व सांगितलं आहे की ई-केवायसी केली नसेल तर तात्काळ ई-केवायसी करून घ्या। शेतकऱ्यांना तात्काळ आता ई-केवायसी करण्याच्या सूचना प्रशासनाने दिलेल्या आहेत। कारण मागच्या वेळेस ई-केवायसी न केल्यामुळे शेतकऱ्यांना पैसे भेटले नव्हते व काहींचे हप्ते तसेच थांबले होते। म्हणजे योजनेचे पैसे बंद झाल्यासारखी स्थिती बघायला मिळत होती। त्यामुळे अर्जंट जेवढं होईल तेवढं ई-केवायसीचं काम शेतकरी बांधवांनी पूर्ण आता करून घ्यावं। त्यानंतर पैसे वाटप आता लवकर होणार आहेत। आधार कार्ड बँक खात्याशी संलग्न असलं पाहिजे, म्हणजे आधार नंबर जो आहे तो आपल्या बँक अकाउंटशी संलग्न करा, ते देखील तुम्हाला करावंच लागणार आहे। मोबाईल नंबरशी संलग्न करायचा आहे जेणेकरून तुम्हाला तिकडून पैसे टाकल्यानंतर डीबीटी थ्रू डायरेक्ट 2000 रुपये भेटतील। आता हे 4000 रुपये जे वाटप होणार आहेत हे सर्वांना मिळणार आहे। ज्यांना मागच्या वेळेस हप्ता भेटला नव्हता अशा शेतकऱ्यांना मागचे 2000 रुपये आणि आताचे नमोचे 2000 रुपये टोटल 4000 रुपये असे पैसे भेटणार आहेत। तो नमो शेतकरी योजनेचा हप्ता आता 15 डिसेंबरच्या आसपास शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्याची शक्यता एक सूत्रांकडून बघायला मिळत आहे। सरकारकडून ऑफिशियली माहिती अजून जाहीर झालेली नाही। अजून काही महत्त्वाचे अपडेट आले लवकरच देऊ। त्यापूर्वी चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका। अशाच बातम्या बघायला मिळतील व कमीत कमी 10 ते 12 शेतकऱ्यांना व्हिडिओ पाठवा, त्यांना पण सर्व माहिती समजेल, त्यांचा पण फायदा होईल। भेटूयात येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।